आजपर्यंत मी माझ्या सगळ्या क्लायंटसाठी एवढे छान-छान केक बनवलेले आहेत, एवढे मोठे सेटअप लावलेत, पण स्वतःच्या एंगेजमेंटसाठी, बेबी शॉवरसाठी मला असा केक अजिबात मिळाला नाही आणि मला या गोष्टीची खूप खंत आहे. पण मी म्हटलं चला असू देत. अरेनाच्या बर्थडेसाठी तरी मी असे युनिक केक करणार आहे, जे मी आत्तापर्यंत कधीच बनवलेले नाही आहेत आणि त्याचप्रमाणे मी अरेनाच्या 3rd बर्थडेचा केक इथे बनवत आहे. तर मी कपकेक स्टँड यूज केलं आहे, हा बाउल यूज केलेला आहे आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही मशीन मॅग्नेटची तुम्ही बघत आहात. तर ते मी एक छान असं चॉकलेट बनवलेलं आहे मोठं आणि ते वरच्यावर छान रोटेट होत आहे. तर या केकचा सगळा लूक त्या मशीनवर डिपेंड आहे आणि अशा टाईपचा केक तुम्हाला आहे ना बार्शीमध्ये फक्त R&B केक्स यांच्याकडेच मिळणार आहे. केक व्यतिरिक्त मी आता इथे ट्रेन वगैरे यूज केली आहे. ही डॉल मी इथे यूज केलेली आहे. अरेनासाठी बड्डेचा सेटअप लावते ना, मग माझ्याकडे जे काही सामान आहे ते मला सगळं यूज करायचं होतं. आणि हा बघा, हा फ्लोटिंग केक आहे बरं का, म्हणजे हा वरच्यावर मस्त चॉकलेट फिरत आहे ना, त्याला फ्लोटिंग केक असं म्हणतात. तर तुम्ही कोणत्याही थीममध्ये या केकची ऑर्डर देऊ शकता आणि खूप दिसायला खूप अट्रॅक्टिव्ह दिसतं हे. शिवाय आता तुम्ही इथे सगळंच डिस्को बॉल वगैरे सगळं बघत आहात. अरेनाच्या बड्डेचा सेटअपला सगळ्या गोष्टी फक्त फिरत राहाव्यात, मस्त रोटेटिंग फॅशनमध्ये मला सगळ्या गोष्टी करायच्या होत्या. त्यानुसार मी हा सेटअप अरेंज केलेला आहे. कसा वाटला केक मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. आणि तुम्हाला माझ्या केकच्या रील्स बघायला आवडत असेल किंवा नवीन डिझाईन बघण्यात इंटरेस्ट असेल तर माझ्या पेजला फॉलो करायला अजिबात विसरू नका. थँक्यू सो मच. बाय.